Hi friends, welcome to BioStudio YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In this today's video, we will be discuss about the ribosomes and the ultrastructure of a ribosome. Ribosome ला आपण प्रोटीन फॅक्टरीज असं सुद्धा म्हणतो कारण की रायबोझोम्स हेल्प करतात प्रोटीन सिंथेसिस मध्ये. रायबोझोम्स आर द रायबोन्यूक्लिओप्रोटीन आहेत पार्टिकल फाउंड इन ऑलमोस्ट ऑल सेल मध्ये हे फाउंड होतात. then these are the described as a protein factories याला आपण प्रोटीन फॅक्टरी सुद्धा म्हणतो of the cell. then ribosomes were first observed by Palade in 1955 मध्ये पॅलाडेने फर्स्ट ऑब्झर्व केलं रायबोझोम अंडर द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या खाली ॲज अ डेन्स पार्टिकल. देन रायबोझोम्स आर फाउंड इन द ग्रुप. जेव्हा रायबोझोम्स हे ग्रुपमध्ये असतील त्याला आपण म्हणतो पॉलीरायबोझोम्स. पॉली मीन्स मेनी म्हणजे जास्त, एकापेक्षा जास्त म्हणजे ग्रुपमध्ये, आणि रायबोझोम्स आर द रायबोझोम्स मीन्स पॉलीरायबोझोम्स मीन रायबोझोम्स आर इन द ग्रुप. then ultrastructure of the ribosome is according to the size and the sedimentary coefficient. साइज आणि sedimentary coefficient वरून दोन टाइप्सचे रायबोझोम्स आहेत. there are two types of the ribosomes have been reported. there are two types of ribosomes. first is 70s and another is 80s. s refers for Sedberg unit. 80 च्या नंतरचा जो s आहे तो आहे Sedberg unit. Ribosomes are the spherical bodies. वर्तुळाकार आहे, spherical circle, and each ribosomes consist of two subunit. रायबोझोम्स हे दोन सब युनिट बनलेले आहेत. एक आहे लार्जर सब युनिट आणि सेकंड इज स्मॉलर सब युनिट. 70s टाइप ऑफ रायबोझोम सेपरेटली प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सब युनिट हे सेपरेटली प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये, ते कलेक्टिव्हली नसतात. अँड दे जॉईन टुगेदर फॉर्म रायबोझोम. हे स्वतःला जॉईन करून घेतात रायबोझोम अँड फॉर्म रायबोझोम ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. जेव्हा प्रोटीन सिंथेसिसचं काम असतं तेव्हा हे दोघं युनाईट होतात आणि रायबोझोम्स बनवतात. देन द स्मॉलर सब युनिट इज द असिमेट्रिकल. असिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजूनं तो सिमेट्रिकल नाही, म्हणजे सारखा नाही, त्याला म्हणतो आपण असिमेट्रिकल स्ट्रक्चर. अँड इट इज स्लाइटली कन्स्ट्रिक्टेड ॲट द मिडल ऑफ द फ्लॅट बॉडी. स्लाइटली कन्स्ट्रिक्टेड आहे, थोडं निमुळतं आहे फ्लॅट बॉडी मिडलमध्ये बॉडीच्या. ओके. देन the larger subunit is the spherical. larger subunit is spherical आहे, but smaller subunit is asymmetrical. then structure with the three convex sides. याच्यामध्ये तीन कॉन्व्हेक्स साइड आहेत. कॉन्व्हेक्स साइड मीन्स या प्रकारे कॉन्व्हेक्स साइड, आणि ही याला कॉन्केव्ह साइड म्हणायचं. ओके. देन रायबोझोम्स आर द केमिकली कंपोज्ड ऑफ. केमिकली कशाने बनलेला आहे रायबोझोम, तर रायबोझोमल RNA कंपोज्ड ऑफ द RNA. RNA म्हणजेच रायबोझोमल RNA अँड प्रोटीन अँड सर्टेन डायव्हॅलेंट्स मेटॅलिक आयन. डायव्हॅलेंट म्हणजे दोन व्हॅलेन्सी असणारे मेटॅलिक आयन्स आणि प्रोटीन आणि RNA बनलेले आहेत रायबोझोम्स. दिस रायबोझोम इज ऑफ टू टाइप्स, 80s आणि 70s. 80s ज्यामध्ये दोन युनिट आहेत. स्मॉलर सब युनिट इज 40s अँड द लार्जर सब युनिट इज 60s. while in 70s ribosomes smaller subunit is 30s and the larger subunit is 50s. 80s रायबोझोम हा असतो युकॅरियोटिक सेलमध्ये आणि 70s असतो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. ओके. सो यस इज फॉर सेडबर्ग युनिट. यस जो आहे सिम्बॉल तो आहे सेडबर्ग युनिटचा. सो दिस इज अबाउट द रायबोझोम्स अँड द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ रायबोझोम्स. थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर interesting videos. Thank you.